नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण चुरमुऱ्यापासून सुशीला कसा करायचा ते बघणार आहोत। तर या ठिकाणी मी इथं पाव किलो चुरमुरे स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर त्यामध्ये पाणी ओतून आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटं याला भिजत ठेवूया। तर 2 मिनिटांनंतर बघू शकता पूर्ण आपले चुरमुरे जे आहेत ते भिजलेले आहेत। तर हे साइडला काढून घेऊया एका प्लेटमध्ये। तर अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी मी इथं 2 हिरवी मिरची घेतलेली आहेत ते बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर ही बारीक चिरलेली आहे। त्याच्यानंतर एक मीडियम साइजचा कांदा तोही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरलेला आहे। त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून। तर आता फोडणी टाकण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचा तेल। तर तेल चांगलं गरम झालं की थोडी मोहरी टाकून चांगली तडतडू द्यायची। त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता, त्याच्यानंतर कांदा। तर हे मिक्स करून घेऊया आता। तर यामध्येच मी आता इथे हिरवी मिरची टाकत आहे। तर आपल्याला इथे कांदा आणि हिरवी मिरची लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर इथं हिरवी मिरची आणि कांदा लालसर झालेला आहे। त्याच्यानंतर टोमॅटो सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे, चवीपुरतं मीठ, हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि इथे मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देते, कारण टोमॅटो आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित असा मऊसूत होईल म्हणून। सर्व मिक्स करून 1-2 मिनिटं आपण प्लेट झाकून ठेवूया। तर 1-2 मिनिटांनंतर बघू शकता पूर्ण असं मऊसूत आपला कांदा आणि टोमॅटो झालेला आहे। तर यामध्ये आपले जे चुरमुरे आहेत ते टाकूया। सर्व हे मिक्स करून घेऊ। तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी डाळे किंवा फुटाणे म्हणतात ते 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत आणि ते जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। तर तेही टाकून मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ती टाकते आणि परत एकदा गॅस जो आहे तो एकदम बारीक वरती ठेवून 2 मिनिटं आपण झाकण ठेवून टाकूया। 2 मिनिटांनंतर बघू शकता परफेक्ट असे आपले जे सुशीला आहे चुरमुऱ्याचा तो तयार झालेला आहे। अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप चवीला टेस्टी आणि अगदी सोप्या पद्धतीने होणारा झटपट असा नाश्ता आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।